हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्सचे काही एक्झाम्पल्स बघतोय, ज्यामध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल पण बघितलेला आहे. बरोबर ना. ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट मध्ये जर आपण सुरुवातीपासून बघितलं तर बघा, आपण सुरुवातीला क्रॅमर्स रूल बघितलेला आहे, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी बघितलेली आहे, कन्सिस्टन्सी ऑफ गिव्हन सिस्टीम. बरोबर. त्यानंतर आपण एरिया ऑफ ट्रायंगल, बरोबर, त्यानंतर कोलिनियरिटी असेल. बरोबर. आता एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पण बघितलेलं आहे, लक्षात घ्या. तर जेव्हा आपण एरिया ऑफ ट्रायंगल बघितला होता तेव्हा तुम्हाला आठवतं का? बघा, मी सांगितलं होतं, जर एखाद्या ट्रायंगलचा एरिया जर 0 येत असेल तर याचा अर्थ काय होतोय, त्या ट्रायंगलचे तिन्ही जे व्हर्टायसेस आहेत, दॅट व्हर्टायसेस लाईज अलॉंग अ सेम लाईन. म्हणजे ते तिन्ही व्हर्टायसेस काय असणार आहेत? एकाच लाईनवरती असणार आहेत. याचाच अर्थ ते 3 पॉइंट्स आपण काय म्हणतोय? कोलिनियर आहेत. म्हणजे तुम्हाला जर त्या 3 पॉइंट्सची कोलिनियरिटी चेक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट केला पाहिजे. जर त्या ट्रायंगलचा एरिया जर 0 येत असेल तर आपण काय म्हणतोय? दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आता इथं मग आज आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर बघा, काय क्वेश्चन आहे? एक्झामाइन द कोलिनियरिटी ऑफ गिव्हन सेट ऑफ पॉइंट्स. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं? बघा, हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत आणि या 3 पॉइंट्सची कोलिनियरिटी तुम्हाला चेक करायची आहे. आता कोलिनियरिटी चेक करणं म्हणजे काय हो? आता तुम्ही 9th मध्ये किंवा 10th मध्ये युजिंग कोलिनियरिटीचे कन्सेप्ट बघितलेले आहेत, बरोबर ना. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बरोबर. तुम्हाला हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत, बरोबर. मग तुम्ही काय केलं? तर डिस्टन्स ए बी फाइंड आउट केला युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बीसी फाइंड आउट केला आणि डिस्टन्स एसी फाइंड आउट केलेला आहे, बरोबर ना. आणि त्यावरून मग आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही 2 पॉइंट मधला डिस्टन्स म्हणजे त्यांची सम, 2 सेगमेंटची डिस्टन्स जे आहे किंवा 2 सेगमेंटची लेंथ ही जर थर्ड सेगमेंट इतकी असेल तर आपण ते 3 पॉइंट्स काय म्हणतो? कोलिनियर आहेत, बरोबर ना. असे कन्सेप्ट तुम्ही बघितलेला आहे, बरोबर. तर इथं आपल्याला काय करायचं आहे? युजिंग डिटर्मिनंट आपल्याला हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे सांगायचं आहे. तर जाऊया मग सोल्युशन कडे. बघा, एक्झामाइन द कोलिनियरिटी ऑफ गिव्हन सेट ऑफ पॉइंट्स ए बी आणि सी. काय करतोय? बघा, गिव्हन म्हणतो मी, गिव्हन पॉइंट्स काय? ए x1 y1 इज इक्वल्स टू काय? 3 - 1, बरोबर. त्याच्यानंतर bx2 y2 काय येतं? बघा, 0 - 3 अँड cx3 y3 येस cx3 y3 12 5. लक्षात आलं का? बघा, म्हणजे 3 पॉइंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, बरोबर. आणि आता मग या 3 पॉइंट्स पासून जो ट्रायंगल तयार होणार आहे त्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. जर त्या ट्रायंगलचा एरिया जर 0 येत असेल तर आणि तरच आपण ते 3 पॉइंट्स काय म्हणतोय? कोलिनियर आहेत, लक्षात घ्या. मग फाइंड आउट करूया याचा एरिया. बघा, इथं मग आता लेट म्हणतो मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे. काय? बघा, फॉर्म्युला 1/2 yes x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे एबीसी या 3 व्हर्टायसेस पासून तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करतोय, बरोबर. आता इथं काय करूया? सिम्पली पुट द व्हॅल्यूज. या ठिकाणी तुम्हाला त्या फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. तर बघा, मग काय येतं? 1/2 आहेच. x1 किती आहे? बघा, 3 - 1 1, त्याच्यानंतर 0 - 3 1 आणि त्याच्यानंतर 12 5 आणि 1. लक्षात आलं का? बघा, म्हणजे इथं काय केलं आपण? x1 y1 x2 y2 x3 y3 व्हॅल्यूज फक्त त्या ठिकाणी पुट केलेले आहेत, बरोबर ना. आता व्हॅल्यूज पुट केल्या, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर. आता फाइंड आउट करूया त्याची व्हॅल्यू. बघा, काय येते त्याची व्हॅल्यू? 1/2. इथं तुम्ही काय करता? बघा, 3 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, -3 1 5 1, त्याच्यानंतर -1 पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, 0 1 12 आणि 1,
आणि त्याच्यानंतर +1 पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला 0 -3 12 आणि 5 आलं लक्षात. तर मग या पद्धतीनं आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. म्हणजे पहिल्या रो ची काय करायचे एलिमेंट्स तुम्ही घ्या, तो एलिमेंट ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप करा. बरोबर. मग तुम्हाला या पद्धतीने म्हणजे 3 कॉलम रो ड्रॉप केला राहिलेला ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट, -+1 होणार आहे कॉलम रो ड्रॉप केला राहिलेला ऑर्डर 2 चा एलिमेंट, +1 कॉलम रो ड्रॉप केला ऑर्डर 2 चा एलिमेंट. बरोबर. आणि मग याच्या पुढे आता याची व्हॅल्यू आपल्या नेहमीच्या पद्धतीने फाइंड आउट करायची आहे. हे सिम्प्लिफाय करूया. किती येते या ठिकाणी बघा, येस 1/2 या ठिकाणी आता 3 आहे. मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट म्हणजेच किती येतं -3 आणि -5 × 1 दॅट इज 5. बरोबर. त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी येणार आहे +1 पुन्हा 0 × 1 0 मायनस किती 12. बरोबर. आणि त्याच्यानंतर +1 बघा 0 × 5 0 आणि -12 × -3 दॅट इज -36. आलं का लक्षात बघा. म्हणजे या पद्धतीने आपण ऑर्डर 2 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि मग आता सिम्प्लिफाय करा. 1/2 yes 3 -3 -5 दॅट इज -8. त्याच्यानंतर 0 -12 दॅट इज -12 मीन्स हे झाला -12 आणि पुढं +36 म्हणजेच किती आलं हे +36. लक्षात आलं का बघा. आणि नंतर आता याच्या पुढे काय होणार आहे बघा 1/2 3 × -8 दॅट इज -24 -12 +36. बरोबर ना. आणि मग काय झाले हे येस 1/2 -24 -12 -36 +36 म्हणजेच हे किती आलं 1/2 × 0 म्हणजेच काय आलं 0. बरोबर ना. देअरफॉर मग आपण इथे काय म्हणू शकतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 0. आता सांगा मला मग जर एरिया ऑफ ट्रायंगल जर 0 आला असेल तर आपण काय म्हणतो दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणजे तिथं आपण म्हणूया मग ऍज अ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 0. So what this implies points A, B and C are what? Are collinear. These points are what? Collinear points असं आपण म्हणतोय. तर बघा मग सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का? तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेले आहेत आणि ते 3 पॉइंट्स तुम्हाला कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे सांगायचं आहे. त्यासाठी आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा यूज केला. त्या दिलेल्या 3 पॉइंट्स पासून तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण फाइंड आउट करायचा आहे. आणि आपण बघा ना एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स मागील लेक्चरला बघितलेले आहे. बरोबर ना. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सोपा आहे. 1/2 डिटर्मिनंट मध्ये x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. बरोबर ना. तर या पद्धतीनं आपण डिटर्मिनंटच्या साहाय्यानं एरिया ऑफ ट्रायंगल काढला. आणि जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 येत असेल तर ते 3 पॉइंट्स कसे असतात कोलिनियर असतात. आणि जर एरिया ऑफ ट्रायंगल नॉट इक्वल्स टू 0 आला म्हणजे नॉन 0 येत असेल तर मात्र ते जे 3 पॉइंट्स आहेत दे आर नॉन कोलिनियर. हे लक्षात आलं का बघा सर्वांना. हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलं असेल तर असंच आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. काय बघा इथे तुम्हाला LMN हे 3 पॉइंट्स दिलेले आहेत आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी शो दॅट करायचं आहे की हे कोलिनियर आहेत किंवा नाही ते फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. शो दॅट नाहीये फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथं आता आपल्याला काय करायचं आहे गिवन 3 पॉइंट्स म्हणतो मी. गिवन पॉइंट्स काय बघा L x1 y1 म्हणजेच काय आहे दॅट इज 0 1/2. त्याच्यानंतर M x2 y2 2 -1 आणि लास्टली n काय बघा x3 y3 किती आहे -4 आणि 7/2. लक्षात आलं का बघा. हे ते 3 पॉइंट्स आहेत. आणि आता मग आपल्याला काय करायचं आहे युजिंग डिटर्मिनंट हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे सांगायचं आहे. बरोबर. मग काय करूया बघा आता लेट म्हणतो मी
आपण सुरुवातीला काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल LMN फाइंड आउट करूया. आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN आपण कसं फाइंड आउट करतो, 1/2 डिटर्मिनंट काय बघा, x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1, बरोबर ना. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर या ठिकाणी आता या व्हॅल्यूज पुट करूया. किती येतं बघा, 1/2. यस, x1 किती आहे बघा, 0, 1/2 1, त्याच्यानंतर 2 -1 1 -4 7/2 आणि किती येतं, 1 येतं, बरोबर ना. व्हॅल्यूज या ठिकाणी फक्त पुट केलेले आहेत. आणि मग आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग सॉल्व्ह करूया हा डिटर्मिनंट. काय येणार बघा या ठिकाणी, यस 1/2 0 कॉलम आणि रो ड्रॉप केला बघा, -1 1 7/2 1. खरं तर 0 आहे, तुम्ही हा डिटर्मिनंट ऑर्डर 2 चा नाही घेतला तरी चालतो, कारण का 0 इंटू एनिथिंग काय येणार आहे, 0च येणार आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढं -1/2, पुन्हा तो कॉलम आणि रो काय करा, ड्रॉप करा. मग राहतं काय बघा, 2 1 -4 आणि 1, बरोबर. आणि त्याच्यानंतर +1, पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप करा बघा, 2 -1 -4 7/2. आलं लक्षात. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला. 0 कॉलम रो ड्रॉप केला, नंतर -1/2 कॉलम आणि रो ड्रॉप केल्यानंतर 2 1 -4 1 आलं, नंतर थर्ड कॉलम ड्रॉप केल्यानंतर 2 -1 -4 7/2 मिळालेले आहे. आणि आता यांच्या व्हॅल्यूज फक्त आपण फाइंड आउट करूया ना. लक्षात घ्या, आपण आता डिटर्मिनंटच्या शेवटाला आलेलो आहे. इथं डिटर्मिनंट हा टॉपिक संपतोय, बरोबर ना. याच्यानंतर आपण या डिटर्मिनंट वरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे जेडब्ल्यू मेन्स साठी वगैरे विचारले जातात किंवा विचारलेले आहेत, त्या टाईपचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत, बरोबर. आणि नंतर मग आपण पुढचा नेक्स्ट टॉपिक दॅट इज अ मॅट्रायसिस आपण स्टार्ट करणार आहोत. लक्षात घ्या. तर मग आता याची व्हॅल्यू बघा किती येणार आहे. यस 1/2, पहिला तर 0च असणार आहे, नंतर -1/2 बघा, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, म्हणजेच किती येतं बघा, 2 × 1 दॅट इज अ 2 मायनस -4 × 1 दॅट इज अ -4, आणि पुढं +1 किती येतं बघा, 2 × 7/2 2 × 7/2 2 2 गेट कॅन्सल होईल, आणि मायनस किती येणार आहे, -+4 झाला. समजतं का बघा. कॅल्क्युलेशन्स काय केलं, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, बरोबर. आणि बघा मग या ठिकाणी आता किती येणार आहे, 1/2. यस, इथं -1/2 मायनस मायनस या ठिकाणी +2 + 4 दॅट इज 6, आणि पुढे प्लस बघा या ठिकाणी हा 2 या 2 बरोबर कॅन्सल झाला, आणि 7 - 4 दॅट इज 3. लक्षात आलं का बघा. आणि परत आता या ठिकाणी बघा, 2 1 जार 2 3 जार म्हणजे 1/2 किती येतं, -3 + 3 म्हणजे 1/2 × 0. सो 0 × एनिथिंग 0 आलं. म्हणून मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे, LMN इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. मग जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 आला असेल तर आपण काय म्हणू शकतो बघा, ऍज एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल्स टू 0. सो व्हाट दिस इम्प्लाइज, points L, M and N are what? Are collinear. पॉइंट्स L, M, N जे आहेत ते तिन्ही पॉइंट्स आपण काय म्हणतोय, कोलिनियर आहे. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. या पद्धतीनं आपण दिलेल्या 3 पॉइंट्सची कोलिनियरिटी फाइंड आउट करतोय. वेदर दॅट पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट हे आपण डिटर्मिनंटच्या साहाय्यानं एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दॅट 3 पॉइंट्स तो फाइंड आउट करून आपण काय करतोय, दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही ते सांगू शकतोय. म्हणजे काय, जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 आला तर कोलिनियर, आणि जर नॉट इक्वल्स टू 0 आला तर नॉन कोलिनियर. तर हे सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता ही 2 एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली असतील तर काय करतोय बघा, याच टाईपची एक 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. बघा, तुम्हाला या ठिकाणी फक्त काय शोधायचं करायचं, वेदर दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट.
आणि त्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर कोलिनियर, नाही आली तर नॉन कोलिनियर. मग डिटर्मिनंट म्हणजेच काय, आपण ते कशासाठी यूज केलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल साठी. चालतं, मी तुम्हाला 5 एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ज्यामध्ये काही कोलिनियर आहेत, काही कोलिनियर नाहीये. लक्षात घ्या, इथं जे क्रॉस केलेलं आहे मीन्स दे आर नॉट कोलिनियर, नॉट कोलिनियर म्हणूया. अँड दीज आर व्हॉट, दीज आर कोलिनियर. बरोबर. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी दिलेले हे जे 3 पॉइंट्स आहेत, तर या 3 पॉइंट्स पासून तयार होणारा जो काही ट्रायंगल असेल, तर सुरुवातीला तुम्हाला त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि जर त्या ट्रायंगलचा एरिया जर इक्वल्स टू 0 आला तर ते पॉइंट्स कोलिनियर, अदरवाइज दे आर नॉन कोलिनियर. बरोबर. तर हे 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पहिला आहे तो नॉन कोलिनियर आहे, सेकंड इज अ कोलिनियर, थर्ड अगेन कोलिनियर, फोर्थ आहे तो परत कोलिनियर आहे, आणि फिफ्थ आहे तो नॉन कोलिनियर येतो. नॉन कोलिनियर म्हणजेच त्या एरिया ऑफ ट्रायंगल, जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एरिया नॉट इक्वल्स टू 0 येतो. बरोबर. तर हे 5ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. बघा, यामध्ये तुम्हाला एक सांगतो, जेव्हा तुम्ही डिटर्मिनंटचं कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जेवढ्या लवकर, म्हणजे जितक्या फास्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. कारण का, जर तुम्ही असं डायरेक्ट म्हणजे सोडवत जर बसलात, प्रत्येक स्टेप अन स्टेप जर लिहित बसलात तर त्यामध्ये बराच वेळ जातो. तर माझी विनंती आहे, तुम्ही काय करा, ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जितक्या फास्ट सांगता येईल तुम्हाला तेवढ्या फास्ट तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. त्याबरोबर डिटर्मिनंटच्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत, एकूण 7 प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत, तर त्या प्रॉपर्टीज पण व्यवस्थित बघा. कारण आपण पुढच्या लेक्चरला डिटर्मिनंटचे काही अगदी टिपिकल एक्झाम्पल्स बघणार आहोत, ज्यामध्ये आपण प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे, एक्सपान्शन्स यूज केलेला आहे. बरोबर. काही एक्झाम्पल्स असे थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर लगेच आपण डिटर्मिनंट्सच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कडे आपण जाणार आहोत. म्हणजे डिटर्मिनंट्स वरचे जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात, या टाइपचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर बघा, तुम्ही आता सगळ्यात महत्वाचं काय, डिटर्मिनंट सुरुवातीपासून बघा. सुरुवातीपासून जे जे होमवर्कला एक्झाम्पल्स मी दिलेले होते ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवलात का बघा. जर ते एक्झाम्पल्स सोडवले नसतील तर अगोदर ती एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुमच्याकडे जे टेक्स्टबुक असेल, मग भले ते आपलं स्टेट बोर्डचं असेल किंवा एनसीईआरटीचं असेल, तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एनसीईआरटीच्या 12च्या बुकमध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स आहे, मात्र स्टेट बोर्डला तो 11ला आहे. त्यामुळं जर तुम्हाला एनसीईआरटीचं बुक घ्यायचं असेल तर ते तुम्हाला 12चं बुक घ्यावं लागेल. 12चं पार्ट 1 त्यामध्ये डिटर्मिनंट हा टॉपिक तुम्हाला मिळेल. बरोबर. तर बघा, मग त्या दोन्ही म्हणजे जे काही बुक्स आहेत त्यातील जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत रिलेटेड टू डिटर्मिनंट, ती सगळी एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, आता डिटर्मिनंट्स मध्ये जे आपण क्रॅमर्स रूल बघितलं, त्यामध्ये काही काही वेळेस तुम्हाला वर्ड एक्झाम्पल्स पण दिले जातात. बरोबर. समजा 3 ॲटम्स आहेत, त्यांचं ए बी सी या मार्केट्समध्ये त्यांची व्हॅल्यूज, बरोबर, एवढ्या ॲटम्स तुम्ही खरेदी करताय, टोटल अमाऊंट एवढी गेलेली असेल तर तुम्हाला त्या प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर अशी पण काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. पण मी सांगतोय, तुम्ही सुरुवातीपासून डिटर्मिनंटची व्हॅल्यू, त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट, हे सगळे पॉइंट्स, हे सगळे व्यवस्थित एकदा बघा. यामध्ये काही डाऊट्स असतील, काही कुठला एखादा कन्सेप्ट लक्षात आला नसेल तर तुम्ही विचारा. मला नाही वाटत की कोणाला काही लक्षात आलं नसेल, कारण जर समजा व्हॅल्यू व्यवस्थित नाही जमत असेल तर सुरुवातीपासूनचे 1-2 व्हिडिओ जे आहेत ज्यामध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, ते लेक्चर्स मॅक्झिमम बघा. म्हणजे 2-3 वेळेस तुम्ही बघितलात की तुमच्या लक्षात येईल की व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू जमणार नाहीये बाळांनो. तर बघा, ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचेच काही वेगळे टिपिकल एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्याबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी विचारलेले क्वेश्चन्स, विचारले जाण्यासारखे क्वेश्चन्स आपण बघूया.